नमस्कार, मी कीर्तीज रेसिपी. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मार्केटसारखा खमंग ढोकळा बनवण्याची परफेक्ट रेसिपी. तर बऱ्याच वेळा काय होतं, ढोकळा बिघडतो, फुलत नाही, कच्चा राहतो. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं मिक्सरचं भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये 1 कप बेसन घ्यायचं. पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे आपल्याला साखर घालायची आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं. नंतर 1 चमचा लिंबाचा रस घालायचा आहे. 2 बोटाची 1 चिमूटभर हळद घालायची आहे. जेवढी मी दाखवली आहे तेवढीच हळद घालायची आहे. नंतर आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं आहे. पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. नंतर हे चमच्याने आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथं मिक्सरला बघा बॅटर हे चांगलं म्हणजे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता हे आपलं ढोकळ्याचं बॅटर इथं तयार झालेलं आहे. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे, केकचं पात्र घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर ढोकळ्याचं असेल तर ढोकळ्याचं घेऊ शकतात किंवा एखादा डब्बा घेतलात तरी सुद्धा चालतं. त्याला आपल्याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे. तर आपल्याला भांड्याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे. म्हणजे नंतर ढोकळा हा आपला शिजवल्यानंतर चिकटू नये म्हणून. नंतर याच्यामध्ये या भांड्यामध्ये आपल्याला बटर पेपर त्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे आणि तो ठेवून परत वरून तेल पुसून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे बघा एक मोठा बाउल घ्यायचा आहे. आता त्याच्यामध्ये जे आपण ढोकळ्याचं जे मिश्रण मिक्सरला फिरवून घेतलं होतं, तर ते काढून घ्यायचं आहे. इकडं कढईसुद्धा बघा मी त्याच्यामध्ये अ, थोडंसं पाणी आणि स्टँड ठेवून मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे. नंतर या बॅटरमध्ये आपल्याला घालायचं आहे तेल. तर इथं मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. नंतर आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये घालायचा आहे आपल्याला खायचा सोडा. तर खायचा सोडा अर्धा चमचा घालायचा आहे आणि नंतर घालायचं आहे 1 इनोचं पॅकेट. तर कुठल्याही दुकानामध्ये इनोचं हे पॅकेट मिळतं. तर अगदी म्हणजे 7 ते 10 ला मिळतं तेवढं पॉकेट घालायचं आहे आणि नंतर त्याच्यावरून 1 चमचा पाणी घालायचं आणि हे बॅटर एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे आता ही प्रक्रिया आपल्याला फास्ट करायची आहे. आता एका डायरेक्शनमध्ये आपल्याला हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता इथं जास्त वेळ घालवायचा नाही, कारण कसं हे बॅटर पटकन फुलल्या जातं. आपण इनो आणि खायचा सोडा घातल्यामुळे पटकन आपल्याला हे बघा जो आपण म्हणजे ढोकळा बनवायला जे भांडं घेतलेलं आहे, तर त्या केकच्या भांड्यामध्ये हे बॅटर ओतायचं आणि टीम करून घ्यायचं चांगलं, म्हणजे आतमध्ये कसलीच हवा राहत नाही. एकसारखा हा ढोकळा आपला फुलल्या जातो. तर बघा आता हे टीम करून झालेलं आहे. आता लगेच आपल्याला ढोकळा शिजवण्यासाठी ठेवायचा आहे. इकडं कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे. एक छोटं स्टँड ठेवलेलं आहे आणि झाकण लावून बघा मी ठेवलेली होती जवळपास 10-15 मिनिट अगोदर कढई प्रीहीट करायला ठेवलेली होती. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला केकचं भांडं ठेवायचं, झाकण ठेवायचं, त्याच्यावरून थोडंसं जाड ओझं ठेवायचं काहीतरी, जाड वस्तू. आता बघा सॉरी म्हणजे ढोकळा होईपर्यंत आता इकडे आपल्याला जी फोडणी असते की नाही, तर आपलं म्हणजे तिकडं ढोकळा झालेला आहे आणि आता इकडं आपल्याला त्याची फोडणी बनवून घ्यायची आहे. तर अगदी 1 पळी तेल घालायचं. त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या तुकडे करून घालायच्या. नंतर कढीपत्त्याचे 8 ते 10 पानं घालायचे आणि जिरे किंवा मोहरी तुम्हाला आता काय घालायचं तुम्ही घालू शकतात. मी इथं फक्त मोहरी घातलेली आहे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा कप पाणी घालायचं. पाणी घालून त्याच्यामध्ये घालायचे आहे आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे. चमच्याने मिक्स करून घ्यायचं. आता इकडं आपला ढोकळा बघा चांगला हा शिजलेला आहे आणि तो थंड करायला मी ठेवलेला होता. आता तो थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला काय करायचं सुरीच्या सहाय्याने बाजूने मोकळा करून घ्यायचा आहे आणि नंतर तो आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात काय मस्त असा जाळीदार आणि एकदम असा स्पॉन्जी इथं ढोकळा आपला झालेला आहे. बऱ्याच वेळा काय होतं, ढोकळा हा बिघडतो, फुलत नाही, कच्चा राहतो. मग
त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आजच्या रेसिपीमध्ये ढोकळा का चुकतो आणि परफेक्ट जाळीदार, सॉफ्ट, खमंग ढोकळा कसा बनवायचा, तर तेच मी आजच्या रेसिपीमध्ये सांगितलेलं आहे. तर आजच्या रेसिपीमध्ये मी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत, तर तुम्हाला भरपूर टिप्स पाहायला मिळणार आहेत. जेणेकरून तुमचा ढोकळा पण अगदी मार्केटमध्ये मिळतो त्यापेक्षा जास्त स्पॉन्जी, जाळीदार आणि सॉफ्ट होईल. तर अगदी सोपी रेसिपी आहे. आता इथं बघा, ढोकळा हा थंड झाल्यानंतर आपल्याला कट करून घेतला आहे. तर तुम्हाला जशा आकारात कट करायचा आहे तसं करू शकतात. इथं बघा मी ढोकळा कट करून घेतला आणि त्याच्यावरून जी आपण फोडणी बनवलेली होती, तर ती त्याच्यावरून घालायची. तर इथं एकदम बघा, एकदम परफेक्ट असा मार्केटपेक्षा सुद्धा खमंग ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी सॉफ्ट आणि स्पॉन्जी जाळीदार असा इथं ढोकळा आपला बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल प्लीज एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा मऊसूत, अगदी मऊ जाळीदार स्पॉन्जी डोसा बनवून खा.